आपण जो सुरुवातीला कांद्याचा प्लॉट लावला ना, तो पूर्णपणे तयार झालेला आहे. आता आपण आहे ना, ते कांदे काढण्यासाठी सुरुवात करणार आहोत बरं का पुढल्या हप्त्यापासून. तर मग आपल्या घरी काय कांदे खायला नव्हते. बायको म्हणे, "चला आपल्याला कांदे आणायचे." मग काय डायरेक्ट मळ्यात गेलो बरं का. आता तुम्ही कांद्याची आपली क्वालिटी पाहू शकतात. कांद्याला एकदम जबरदस्त कलर आहे. म्हणजे लाल भडक आहे डायरेक्ट कांदा. विषयच नाही. नाद खुळा पब्लिक गोळा टाईप झालेला आहे आपला कांदा. तर आपला कांदा लावून आहे ना, 110 दिवस पूर्ण झालेले बरं का. आता भरपूर शेतकरी विचारतात कांदा कधी काढायला पाहिजे. तर आपण पूर्णपणे 4 महिने होऊन देतो मग कांदा काढायला सुरुवात करतो. मग काय कांदे वगैरे घेतले बरं का. पण अनुजन समोरचं आहे ना, गाडीवर कोण पुढं बसणार त्याच्यावरून असे जबरदस्त भांडणं झाले. आणि ते शेवटी भांडणं मिटवले आणि समृद्धीला पुढे घेऊन अनुला मध्ये बसवलं. आपल्या पोल्ट्रीचं आणि कांदा चाळीचं काम पाहण्यासाठी ना खास कोकणगावरून आपले मित्र आले होते बरं का. तर मग त्यांना आहे ना आपली कांदा चाळ पोल्ट्री वगैरे काय असं पूर्ण फिरून दाखवलं. आणि तेवढ्यामध्ये एका कंपनीचे साहेब आले बरं कारण आपल्याला आता ॲग्रीमेंट करायची आहे. आता बॉयलर कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये ना कोणती कंपनी चांगली आहे एवढं कमेंट करून मला नक्की सांगा. कारण आपण आहे ना आता ॲग्रीमेंट करणार आहोत बरं का एखाद्या कंपनीसोबत. इकडं आपलं पाणी पण चालू होतं कांद्याला. मग काय कांद्याला पाणी म्हणजे आपली सगळेच कामं चालू राहतात बरं का. तर इकडं भांडणं करू करू आहे ना आणून समोर आहे ना फार थकल्या होत्या बरं का. तर म्हणे पप्पा काहीतरी पार्टी बिल्टी होत्या म्हणे. तर मग काय पार्टी बिल्टी झाली म्हणलं. उद्या कसं आहे भांडणं करा ताव का असला पाहिजे खाऊ पिऊ म्हणलं.